कोल्हापूरमध्ये भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर या नाराज झालेल्या आहेत। पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा त्यांनी इशाराच दिलेला आहे। निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय। उद्या भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर त्या आत्मदहन करणार आहेत। युतीच्या बाबतीत थोडा संभ्रम आहे, वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याही पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने। पुढची बातमी आता आपण पाहूया। वैभववाडीमध्ये आम्ही विरोधकच शिल्लक ठेवलेला नाही, विकास कामं करताना कुणीही विरोध करणार नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे। ह्या तालुक्याचे वैशिष्ट्य असं आहे की इथे आम्ही औषधाला पण विरोधक ठेवला नसल्यामुळे विरोध होण्याचं काय कारणच नाही। सगळेच व्यासपीठावर दिसत आहेत बघा। राजकारण काय वैभववाडीचे फोटो, फॅमिली फोटो घ्यायचा असेल तर या स्टेजवर काढला, ह्याचा उरले सुरले एक दोन असतील, त्यांना पण आता बघू, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, हात फिरून टाकू शेवटचा एकदम। म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका, आम्ही लोक बसलोय त्याच्यात। फक्त मला ह्या वैभववाडी तालुक्यामध्ये वाघजी काहीतरी तुमच्या नेतृत्वाखाली काहीतरी तुम्ही नवीन करा। अखेर काका पुतण्याचं ठरलेलं असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत। घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हांवर निवडणूक लढवली जाईल। उद्या दुपारपर्यंत जागा वाटप कळेल अशी माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे। चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या। शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन, ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत। उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी समजतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।